नमस्कार. पोलीस भरती पीओएक सिरीजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पहिला प्रश्न बघतोय आपण, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप वेळा परीक्षेला विचारलेला आहे. पोलीस भरती परीक्षेमध्ये मागच्या काही पेपरमध्ये, तसा SRPF असू देत, चालक असू देत, पोलीस जिल्हा पोलीसचे पेपर असू देत, सर्व पेपरमध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. बघूयात ऑप्शन. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, राजा राममोहन रॉय, महादेव गोविंद रानडे. मी 5 सेकंड थांबेन. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, राजा राममोहन रॉय. ब्राह्मो समाजाची स्थापना. आणखी याच्याशी रिलेटेड थोडेसे समाज आहेत ते बघूयात. कन्फ्यूज होतात आपल्याला एक्झाममध्ये. बघूयात आपण लगेच. ब्राह्मो समाजाची स्थापना याच्यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. 20 ऑगस्ट 1828ला ब्राह्मो समाजाची स्थापना झालेली आहे. फक्त ब्राह्मो समाज. आणि ज्याचे कोणी स्थापना कोणी केली? राजा राममोहन रॉय. थोडासा फरक आहे तो आता बघूयात. आता ब्राह्मो समाज हा आधी ब्राह्मो समाज आहे. याची स्थापना केली आहे देवेंद्रनाथ टागोर यांनी. आणि त्याच्यानंतर आहे भारतीय ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाज पुढे सेमच आहे. फक्त पुढचं जे पार्ट आहे तेवढंच. हे ब्राह्मो समाज सेमच आहे. फक्त समोरचं जे आहेत नाही ते फक्त लक्षात ठेवायचे आहेत. आधी ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर. भारतीय ब्राह्मो समाज कोणी केलं आहे? केशवचंद्र सेन. आणि साधारण ब्राह्मो समाज आनंद मोहन बोस. मुख्य जो ब्राह्मो समाज आहे तो स्थापन केला आहे राजा राममोहन रॉय यांनी. लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. आणि कधी स्थापना झाली ब्राह्मो समाजाची? राजा राममोहन रॉय यांनी 20 ऑगस्ट 1828ला स्थापना केलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ग्रामगीता कोणी लिहिली आहे? 1 संत तुकडोजी महाराज, 2 प्र.के. अत्रे, 3 राम गणेश गडकरी, 4 लोकमान्य टिळक. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 संत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराजांचा जन्म जो आहे तो कुठे झाला आहे? अमरावती येथे झालेला आहे. संत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला आहे अमरावती येथे. प्रश्न येऊन गेलेला आहे. प्र.के. अत्रे यांना केशवकुमार या टोपण नावाने ओळखलं जातं. तर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखलं जातं. कधीही पेपर सोडवताना ज्यावेळेला प्रश्न बघतो आपण त्यामधले ऑप्शन जे असतात त्या ऑप्शनचे देखील आपण माहिती घेऊन ठेवायची. माहिती आपण जाणून घेणं गरजेचं आहे. कारण नेक्स्ट पेपरमध्ये कदाचित त्या ऑप्शनमधला एखाद्या प्रश्नांवरती एखाद्या व्यक्तीवरती प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. प्र.के. अत्रे केशवकुमार टोपण नाव त्यांचं, आणि राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज. पुढचा प्रश्न बघूयात. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? 1 रायगड, 2 शिवनेरी, 3 राजगड, 4 प्रतापगड. आणि याचं योग्य उत्तर आहे, सर्वांनाच माहिती आपल्याला, कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे आहे. शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधलेला आहे. प्रश्न येऊन गेलेला आहे. कोणता किल्ला बांधलेला आहे? प्रतापगड. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, रायगड या किल्ल्यावर महाराजांचा 1674 रोजी काय झालेला आहे? राज्याभिषेक झालेला आहे. प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर 1680 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे. कधी झाला मृत्यू? 1680ला. आणि 1674ला राज्याभिषेक झालेला आहे. हे काही पॉईंट आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. शिवनेरी येथे पुणे कुठे आहे? शिवनेरी किल्ला कुठे आहे? पुणे जिल्ह्यात आहे. पुढच्या पॉईंटवरती लक्ष जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघूयात. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? हा तर खूप वेळा येऊन गेलेला प्रश्न आहे. बघूयात. महात्मा फुले, श्री रा. धो. कर्वे, विनोबा भावे, देशमुख, गोपाळ हरी देशमुख. कोणी लिहिलं आहे गुलामगिरी? याचं उत्तर आहे ऑप्शन 1 महात्मा फुले. त्यांच्या इतरही पुस्तकांवरती काही प्रश्न येऊन गेले, ते पण बघूयात आपण. त्यांची प्रमुख पुस्तके बघूयात आधी. शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न. प्रश्न येऊन गेलेला आहे. गुलामगिरी, इशारा आणि सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची महत्त्वाची काही पुस्तकं आहेत. याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो पोलीस भरतीला. ठीक आहे, पाठच करायचे आहेत. शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न, गुलामगिरी, इशारा आणि सार्वजनिक सत्यधर्म. पुढचा प्रश्न बघतोय. 5वा प्रश्न. भारतातील सर्वात पहिली रेल्वे कोठे धावली? 1 मुंबई ते ठाणे, 2 मुंबई ते कुर्ला, 3 पाचोर ते जामनेर, 4 गुलबर्गा ते लातूर. आणि याचं योग्य उत्तर आहे
ऑप्शन 1 मुंबई ते ठाणे दरम्यान. ही पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे मार्गावर 34 किलोमीटर एवढी धावलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे 16 एप्रिल 1853 यावर देखील प्रश्न आलेला आहे. 34 किलोमीटर मुंबई ते ठाणे दरम्यान. 3 फेब्रुवारी 1925 देशातील पहिली विद्युत रेल्वे धावलेली आहे. कुठून ते कुठपर्यंत? CST मुंबई ते कुर्ला या मार्गावरती. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे 3 फेब्रुवारी 1925 पहिली विद्युत रेल्वे. पहिली रेल्वे कुठे? मुंबई ते ठाणे. आणि विद्युत रेल्वे जर म्हटलं तर ती CST ते कुर्ला. देशात एकूण 18 रेल्वे विभाग आहेत. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? 1 दर्पण, 2 ज्ञानप्रकाश, 3 दिग्दर्शन, 4 शतपत्रे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळा आलेला प्रश्न आहे आपण. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 दर्पण. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक तर दर्पण आहे. दर्पण हे 6 जानेवारी 1832 रोजी मराठीचे पहिले वृत्तपत्र सुरू केले. ज्ञानप्रकाश मराठी भाषेतील पहिले दैनिक होते. ठीक आहे, ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील पहिले दैनिक होते. आणि जांभेकरांनी भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी दिग्दर्शन हे मासिक सुरू केलेले आहे. ओके, दर्पण कधी झाले? 6 जानेवारी 1832. ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील पहिले दैनिक होते आणि जांभेकरांनी भौतिकशास्त्राचा अभ्यासासाठी दिग्दर्शन हे मासिक सुरू केलेले आहे. मराठीतील बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते? 1 संवाद कौमुदी, 2 इंदुप्रकाश, 3 दर्पण, 4 दिनकर. थोडासा प्रश्न उलट करून विचारलेला आहे. उत्तर एकच आहे, याचं उत्तर आहे दर्पण. मगाशी काय होतं? एक मिनिट. मगाशी असा प्रश्न होता की मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? त्याचं उत्तर होतं दर्पण. आणि इथे जांभेकरांचं नाव घेऊन विचारलं आहे, मराठीतील बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते? तर त्याचं उत्तर आहे दर्पण. भारतातील असंतोषाचे जनक कोणास संबोधतात? 1 महात्मा गांधी, 2 लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ऑप्शन 4 स्वातंत्र्यवीर सावरकर. भारतातील असंतोषाचे जनक. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे जहालवादी नेते होते. ओके, त्यांनीच गणेशोत्सव 1893 व शिवजयंतीला 1895 सुरुवात केलेली आहे. यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. गणेशोत्सव व शिवजयंतीची सुरुवात कोणी केली? तर लोकमान्य टिळकांनी केलेली आहे 1893. आणि गणेशोत्सव कधी? 1893. आणि त्यानंतर 1895ला शिवजयंतीला सुरुवात केलेली आहे. 9वा प्रश्न बघतोय आपण. सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? 1 लॉर्ड हेस्टिंग्स, 2 विल्यम बेंटिक, 3 लॉर्ड कॅनिंग, 4 लॉर्ड डफरिन. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 विल्यम बेंटिक. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? मग अशी थोड्या वेळापूर्वी बघितलं आपण. इसवी सन 1674, इसवी सन 1646, इसवी सन 1666, इसवी सन 1672. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 1674. कधी झाला? 6 जून 1674 रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. 1674ला 6 जून 1674 याच्यावरती आलेलं आहे. 6 जून 1674ला रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिली, दुसरी, तिसरी सर्व लढाई आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, बघायचे आहेत आपल्याला. 1760, 1857, 1761, 1862. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? 1761ला पानिपतची तिसरी लढाई. पुढे बघूयात. पहिली, दुसरी बघूयात आपण. काही महत्त्वाच्या आपण पोलीस भरतीला ज्या वारंवार विचारण्यात येतात अशा महत्त्वाच्या अशा लढाई बघूयात. वनदिवसची लढाई यादीवर देखील प्रश्न आलेला आहे. सॉरी एक मिनिट. वनदिवसची लढाई 1760 साली झालेली आहे. प्लासीची लढाई 1757ला आणि बक्सारचे युद्ध हे 1764ला. प्रत्येक पॉईंटवरती यावरच्या तिन्ही पॉईंटवरती येऊन प्रश्न येऊन गेलेले आहे.
त्यासोबतच पानिपतची पहिली जी लढाई आहे ती 1526ला झाली. पानिपतची दुसरी लढाई झालेली आहे 1556ला आणि पानिपतची तिसरी लढाई आत्ताच बघितलं आपण 1761ला झालेली आहे. प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे. 6च्या 6 लढायांवरती प्रश्न येऊन गेलेला आहे खूप वेळा. वॉन्दिओसची लढाई 1760, प्लासीची लढाई 1757, बक्सारची लढाई 1764 आणि पानिपतची पहिली लढाई जर म्हटलं तर 1526, पानिपतची दुसरी लढाई विचारलं तर 1556 आणि पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे 1761ला पानिपतची तिसरी लढाई. अतिशय महत्त्वाचे आहेत, पाठच करायचे आहेत, स्क्रीनशॉट मारून घ्या. पुढचा प्रश्न बघूयात. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? 1. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, लाला हरदयाळ, विनायक दामोदर सावरकर की ऑप्शन 4 मादाम कामा. इंडिया हाऊसची स्थापना लंडन येथे कोणी केली? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारी कोण होते? राजा राममोहन रॉय, 2 दादाभाई नौरोजी, 3 विनायक दामोदर सावरकर, 4 वासुदेव बळवंत फडके. महाराष्ट्रातील विचारलं आहे आद्य क्रांतिकारी कोण होते? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 वासुदेव बळवंत फडके. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1 13 सप्टेंबर, 2 15 सप्टेंबर, 3 17 सप्टेंबर, 4 19 सप्टेंबर. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 डॅश डॅश येथे झाला. 1 हस्तिनापूर, 2 लुंबिनी, 3 घोळविरा, 4 वैशाली. खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 लुंबिनी येथे झालेलं आहे. सरहद्द गांधी म्हणून कोणास संबोधले जाते? 1 सर सय्यद अहमद, 2 मोहम्मद इक्बाल, 3 खान अब्दुल गफार खान, 4 मौलाना आझाद. सरहद्द गांधी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 खान अब्दुल गफार खान. त्यांचा खुदा-ई खिदमतगार ही संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे. खान अब्दुल गफार खान यांनी कोणती? खुदा-ई खिदमतगार. यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. 17वा प्रश्न बघतोय. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 1 राजा राममोहन रॉय, 2 स्वामी श्रद्धानंद स्वामी, 3 रामानंद तीर्थ, 4 स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 स्वामी दयानंद सरस्वती. 18वा प्रश्न. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? 1 महर्षी कर्वे, 2 वी रा शिंदे, 3 कर्मवीर भाऊराव पाटील, 4 छत्रपती शाहू महाराज. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 वी रा शिंदे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना वी रा शिंदे यांनी केलेली आहे. शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले आहे? थोड्या वेळापूर्वीच बघितलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर पंजाबराव देशमुख, वरीलपैकी नाही. शेतकऱ्यांचा एक आसूड कोणाचा आहे मग? महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? 1 चिखली रत्नागिरी, 2 पुणे, 3 महू मध्य प्रदेश, 4 बडोदा. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 महू मध्य प्रदेश या ठिकाणी. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदोरजवळील महू येथे झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, तारीख पण लक्षात ठेवायचं आहे. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदोरजवळील महू येथे झालेला आहे. तारखेवर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. 14 एप्रिल 1891. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच.
असेच नवीन प्रश्न घेऊन आपले पोलीस भरतीला मागच्या काही वर्षांमधील रिपीटेड झालेले प्रश्न घेऊन परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.